नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय इतिहास आणि प्रकरण 7वे म्हणजे मौर्यकालीन भारत हे प्रकरण अभ्यासणार आहोत. संपूर्ण प्रकरणाचे सोप्या भाषेतलं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. मला खात्री आहे की तुम्हाला हे प्रकरण अतिशय छान प्रकारे समजेल. चला तर मग आपण मौर्यकालीन भारत समजून घेऊया. आपण या प्रकरणात काय शिकणार आहोत हे सर्वप्रथम आपल्याला माहिती असायला हवं. या प्रकरणामध्ये आपण ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आणि मौर्य साम्राज्य या दोन उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. या दोन उपघटकांचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला आपल्या प्रकरणामध्ये माहीत आहे का तुम्हाला या सदराखाली आपल्याला काही इतिहासाची माहिती जी आहे तर ती दिलेली आहे. ती सर्वप्रथम आपण जाणून घेऊ. इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. आता इराणमधला हा सायरस नावाचा राजा आहे. त्याने एक मोठं साम्राज्य 6व्या शतकामध्ये उभं केलेलं होतं. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत, आपल्या भारताच्या नकाशामध्ये वायव्य दिशा आपल्याला माहिती आहे की ज्या दिशेला अफगाणिस्तान, पाकिस्तान हे देश येतात ते आपल्या भारताची वायव्य दिशा आहे. तर तिथून ते रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत हे सायरसचं साम्राज्य पसरलेलं होतं. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता. त्यानंतर दारियुश नावाचा जो इराणी सम्राट आहे त्यानं भारताच्या वायव्येकडचा प्रदेश जिंकून घेतलाच, पण तो आतमध्ये सुद्धा आलेला आहे भारताच्या, आणि पंजाबपर्यंतचा जो काही भाग आहे तो त्यानं जिंकून घेतला. दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते आणि या दारियुशनं काय केलेलं आहे की जो भाग जिंकून घेतलेला होता पंजाबचा, तर तिथील काही सैनिकांना आपल्या सैन्यामध्ये भरती केलेलं होतं, सामावून घेतलेलं होतं. आणि ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते. आणि हा जो इतिहास आहे तर हा इतिहास आपल्याला ग्रीक इतिहासकारांनी जे काही लेखन केलेलं आहे इतिहासाचं, तर त्यातून आपल्याला ही माहिती मिळते. सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. आणि सम्राट दारियुश जो होता इराणी सम्राट, तर त्याच्याच काळामध्ये भारताचे इराण बरोबर असणारे जे राजकीय संबंध आहेत तर ते प्रस्थापित झाले. जसं आज आपला देश आणि इतर देश यांच्यामध्ये राजकीय संबंध असतात त्यांनाच आपण राजनैतिक संबंध असं म्हणतो. तर असे संबंध जे आहेत ते प्राचीन काळामध्ये हे भारत आणि इराण यांच्यामध्ये निर्माण झाले होते. त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रांतील देवाणघेवाण वाढली आणि हे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यामुळं व्यापार असेल, कला असेल, या क्षेत्रांमधली जी देवाणघेवाण आहे तर ती या दोन देशांमध्ये वाढली. सम्राट दारियुशनं त्याच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले. आणि ह्या सम्राट दारियुशनं त्या काळामध्ये काय केलेलं होतं की दारिक नावाचं एक नाणं जे आहे किंवा जे चलन आहे तर ते सगळ्या त्याच्या साम्राज्यामध्ये लागू केलेलं होतं. म्हणजे एकच चलन, एक साम्राज्य एक चलन, या पद्धतीनं ह्या दारियुशनं दारिक नावाचं हे चलन वापरात आणलं. म्हणजे आपण जसं आता भारतामध्ये रुपया हे चलन वापरतो आणि त्या आधारे आपण देवाणघेवाण करतो सगळ्या गोष्टींची. व्यवहारामध्ये आपण एक कुठल्याही वस्तूंची किंवा कुठलाही व्यवहार करायचा असेल तर आपल्याला रुपयाचा आधार घ्यावा लागतो. तसं त्या काळामध्ये ह्या दारियुशनं त्याच्या साम्राज्यामध्ये दारिक नावाचं एकच चलन लागू केलं. हे वैशिष्ट्य आहे त्या काळातलं. त्यामुळे व्यापार करणं सोपं झालं. त्यामुळे दोन्ही देशांना व्यापार करणं सोपं झालं, कारण एकच चलन असल्यामुळं, एकच किंमत त्या चलनाची असल्यामुळं दोन्ही देशांना व्यापार करणं सोपं झालं. पर्सिपोलिस हे राजधानीचं शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधलं गेलं आणि पर्सिपोलिस नावाचं राजधानीचं जे शहर आहे ते सम्राट दारियुशच्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे. आणि पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे. आता इथे दारिक नावाचा ज्या चलनाचा उल्लेख आलेला आहे तर ते चलन तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते मी तुम्हाला स्क्रीनमध्ये इथे स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. आणि हे जे चलन आहे तर हे चलन दारिक नावाचं ह्या दारियुशनं त्याच्या काळामध्ये हे पाडलेलं नाणं आहे किंवा चलन आहे आणि त्याच्या संपूर्ण साम्राज्यामध्ये हे एकच चलन जे आहे तर ते त्यानं सुरू केलेलं होतं. हे दारियुशचं वैशिष्ट्य आहे. आता पहा, आपण पुढचा भाग इथे आता समजावून घेणार आहोत. या प्रकरणातला जो पहिला घटक आहे, उपघटक, तो म्हणजे ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. आता सम्राट सिकंदराचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेल की हा ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर जो आहे तो यानं इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. बघा, जशी भारताची प्राचीन संस्कृती आहे
तसंच ग्रीक ही सुद्धा एक प्राचीन संस्कृती आहे. आणि या ग्रीक देशामधील जो अलेक्झांडर उर्फ सिकंदर हा जो सम्राट आहे, तर त्यानं इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावरती स्वारी केली. आता सम्राट सिकंदराचं जे चित्र आहे ते इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि हा जो काही सिकंदर आहे तर तो जगज्जेता म्हणून ओळखला जातो. म्हणजे एकच गोष्ट तुम्ही या सिकंदराच्या बाबतीत समजून घ्यायची आहे की जग जिंकण्याचं जे काही काम आहे किंवा जी महत्वाकांक्षा होती ती त्यानं बाळगली. आणि त्या काळामध्ये ह्या ग्रीकमधील लोकांना जगातील जे भूभाग माहिती होते तर ते सगळे भूभाग ह्या सम्राट सिकंदरानं जिंकून घेतलेले होते असं इतिहास सांगतो. आणि अशा पद्धतीनं हा जो ग्रीक सम्राट सिकंदर आहे तो भारताच्या वायव्य प्रदेशावरती स्वारी करून आलेला होता. आणि तो काळ होता इसवी सन पूर्व 326चा. आता सिकंदर सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेस आला. आता आपण नकाशा बघू. आपल्या भारताची वायव्य दिशा जी आहे ती आपल्याला माहिती आहे. आता इथं बाणाच्या साह्यानं मी तक्षशिला तुम्हाला ठिकाण दाखवलेलं आहे. आणि इथं सिंधू नदी जी आहे तर ते सुद्धा आपल्याला पात्र त्याचं नकाशामध्ये दाखवलेलं आहे. तर सिकंदर सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेस आला. आता हे तक्षशिला जे ठिकाण आहे तर ते कुठे आहे तर पाकिस्तानमध्ये आहे. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या काळातील काही राजे होते त्या भागामध्ये राज्य करणारे, तर त्या स्थानिक राजांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी निकराचा लढा जो आहे तर तो त्याच्याबरोबर दिला. तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात तो यशस्वी झाला. आणि तरी सुद्धा हा जो सिकंदर आहे तर तो पंजाबपर्यंत येऊन पोहोचला, त्यामध्ये तो यशस्वी झाला. आता विद्यार्थी मित्र, हा सम्राट सिकंदर जो आहे तर त्यानं भारतावरती जी काही स्वारी केली या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालापेष्टांचा सामना करावा लागला. का तर जग जिंकण्याच्या महत्वाकांक्षेनं हा सम्राट सिकंदर जो आहे तो बरीच वर्षे बाहेर पडलेला होता आणि त्यामुळे त्याचं सैनिक सुद्धा आता कंटाळलेलं होतं. शिवाय सततच्या युद्धामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या त्रासाला त्याच्या सैनिकांना सामोरं जावं लागलं होतं. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले आणि त्यामुळे त्यांना आता आपल्या मायदेशी म्हणजे ग्रीक देशामध्ये जायचं होतं. त्यांनी सिकंदराविरुद्ध बंड पुकारले आणि मग आपल्याच राजाविरुद्ध ह्या सैनिकांनी युद्ध पुकारलं, सिकंदराविरुद्ध युद्ध पुकारलं. आता कुठल्याही राजाच्या दृष्टीनं आपल्याच सैन्यामधली बंडाळी जी असते तर ती योग्य नसते आणि मग त्याचा विचार करावा लागतो. आणि मग सिकंदरानं माघार घेऊन जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणूक केल्या आणि शेवटी सिकंदरानं माघार घेतली आणि आता आपल्याला हा देश सोडून पुन्हा परत आपल्याला फिरावं लागेल. आणि मग त्यानं काय केलेलं आहे की जिंकून घेतलेला भारतातला जो प्रदेश आहे तर त्याची व्यवस्था लावण्यासाठी काही ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. त्यांना सत्रप असे म्हटले आणि या अधिकाऱ्यांना त्यानं नाव दिलेलं आहे सत्रप असं. म्हणजे सत्रप हा जो शब्द आहे त्याचा कुठला अर्थ शोधण्याची गरज नाही की ह्या जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी सम्राट सिकंदरानं ज्या ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली त्यांना सत्रप असं म्हटलं जात होतं. एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. आता पहा विद्यार्थी मित्र हो की हा सिकंदर जो आहे तर तो भारतातून परतला आणि त्याच्या मायदेशाकडे तो चालला. परंतु वाटेत बॅबिलोन इथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला. आणि बॅबिलोन नावाचं जे ठिकाण आहे तर हे ठिकाण आजच्या इराकमध्ये आहे. तर तिथं तो इसवी सन पूर्व 323 मध्ये मरण पावला. अशा पद्धतीनं हा जगज्जेता सिकंदर जो आहे तर तो भारतातून परतत असताना त्याचा बॅबिलोन येथे मृत्यू जो आहे तर तो झालेला आहे. आता पुढे पहा की हा जो सिकंदर आहे तर तो भारतामध्ये येण्यामुळं काय बदल घडला तर सिकंदराच्या आगमनामुळं भारत व पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. म्हणजे भारताच्या पश्चिमेकडील जे देश आहेत तर त्यांचा संबंध ह्या सिकंदरामुळे भारताशी आला आणि मग भारत आणि पश्चिमेकडील जग जे आहे ते यांच्यात व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला. दुसरी गोष्ट घडली की सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. आणि सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार आलेले होते या इतिहासकारांनी भारताचा जो इतिहास आहे किंवा भारताची जी माहिती आहे ती पश्चिमेकडील जे जग आहे की त्या युरोपीय राष्ट्र असतील इतर देश असतील या सगळ्यांना भारताचा परिचय त्यांनी करून दिला. त्यामुळे इतर देशांना सुद्धा भारत हा देश किंवा भारताचा भूभाग जो आहे किंवा भारताची सगळी माहिती जी आहे तर ती समजली. आणि मग व्यापाराच्या दृष्टीनं असू दे तर त्यांनी आपल्या भारताकडे त्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली. आता पुढे पहा की ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. आता ही जी ग्रीक मूर्तिकला आहे की प्राचीन मूर्तिकला आहे, समृद्ध मूर्तिकला आहे आणि जेव्हा भारताशी संबंध आला या ग्रीक लोकांचा तेव्हा त्यांची मूर्तिकला आणि आपली भारतीय मूर्तिकला जी आहे तर यांचा कुठेतरी संगम दिसून आला आणि भारतातील मूर्तिकलेवरती ह्या ग्रीक मूर्तिकलेचा प्रभाव पडला. ग्रीक लोकांच्याकडून काही कलाशैली जी आहे ती भारतीयांनी घेतली आणि त्यातून पुढे गांधार कलाशैलीचा उदय झाला.
आणि प्रसिद्ध अशी जी गांधार कलाशैली आहे की जी जगामध्ये समृद्ध अशी कला परंपरा मानली जाते, तर त्या गांधार कलाशैलीचा जो उदय आहे तर तो यामुळे घडून आलेला आहे. आता पुढे पहा विद्यार्थी मित्र हो, की ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. एका बाजूला राजाचं चित्र तर दुसऱ्या बाजूला एका ग्रीक देवतेचं चित्र असे. तुम्हाला आता इथं स्क्रीनवरती हे दिसतं आहे की एका बाजूला राजा, आता इथं सिकंदराचं चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतेचं चित्र आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्या काळामध्ये हे जे काही ग्रीक राजे होते तर ते आपली नाणी अशा प्रकारे पाडायचे की एका बाजूला त्यांची मुद्रा असायची आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र असायचं. नाण्यावर ग्रीक राजाचं नाव असे आणि सिकंदराची नाणी ही अशाच प्रकारची होती आणि नाण्यावरती ही ग्रीक राजाचं नाव वगैरे जे असेल तर ते छापलेलं असायचं आणि सिकंदराची नाणी ही अशाच प्रकारची होती. नंतरच्या काळातील भारतीय राजांनीही अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं जे इतर भारतीय राजे होते त्यांनी सुद्धा या सिकंदराचं अनुकरण केलं आणि अशा प्रकारची जी नाणी आहेत म्हणजे एका बाजूवरती राजाची मुद्रा आणि दुसऱ्या बाजूवरती एखाद्या देवतेची मुद्रा, अशा पद्धतीनं ही जी नाणी आहेत तर ती पाडायला सुरुवात केलेली आहे. आता आपण काय करू, हा सगळा भाग समजून घेतला. आता आपण मौर्य साम्राज्य जे आहे तर त्याविषयीची माहिती जी आहे तर ते आपण आता घेणार आहोत. आता चंद्रगुप्त मौर्य जो आहे तर ह्या चंद्रगुप्त मौर्याचं काम काय आहे किंवा त्यानं काय केलं तर ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया की चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य घराण्यातील एक मोठं नाव आहे की चंद्रगुप्त मौर्य यानंच मौर्य घराण्याची स्थापना केलेली आहे. आणि मगधचा राजा म्हणजे आपण जी जनपद महाजनपद बघितली तर त्यातलं मगध नावाचं जे जनपद आहे तर त्याचा राजा जो धनानंद की मोठं हे मगध महाजनपद होतं आणि त्याचा जो राजा धनानंद आहे तर याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. म्हणजे त्या काळामध्ये राजा धनानंदच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळलेले होते. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्यानं इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली आणि मग ह्या राजा धनानंदाचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्यानं काय केलेलं आहे, इसवी सन पूर्व 325च्या सुमाराला मगध साम्राज्यावरती स्वतःची सत्ता प्रस्थापित केली आणि अशा पद्धतीने मौर्य घराण्याची सत्ता तिथे आलेली आहे. आता आपल्याला काय माहिती इथं पुरवलेली आहे की माहित आहे का तुम्हाला, विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. आता त्या काळातलं हे नाटक आहे की विशाखा दत्त हा जो काही संस्कृत नाटककार आहे तर त्यानं मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलेलं आहे. आपल्याला स्कॉलरशिपच्या दृष्टीने सुद्धा ही माहिती उपयोगाची आहे. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडले आहे आणि त्याच्यामध्ये धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्यानं स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे सगळं कथानक या मुद्रा राक्षस नावाचं जे नाटक आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे. या कथानकात आर्य चाणक्य, आता आर्य चाणक्याची पण आपल्याला ओळख आहे, काही वेळेला टीव्हीवरती तुम्ही मालिका सुद्धा आर्य चाणक्याच्या पाहत असाल. तर या कथानकामध्ये आर्य चाणक्य किंवा कौटिल्य, आर्य चाणक्यालाच दुसरं नाव आहे कौटिल्य, तर याच्या योगदानास विशेष महत्व दिलं आहे आणि तो सगळा भाग मुद्रा राक्षस या नाटकामध्ये वर्णन केलेला आहे. आता चंद्रगुप्त मौर्य यानं अवंती व सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार केला आणि ह्या चंद्रगुप्त मौर्यानं काय केलेलं आहे की जसं मगध साम्राज्यावरती सत्ता प्रस्थापित केली अगदी त्याच पद्धतीनं अवंती व सौराष्ट्र ही सुद्धा जनपद जी आहे तर ती जिंकून घेतली आणि आपल्या साम्राज्याचा जो विस्तार आहे तर तो केला. सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये आता इथे पुन्हा उल्लेख आला बघा सिकंदराचा की सिकंदरानं वायव्य भागामध्ये जिथं राज्य प्रस्थापित केलेलं होतं किंवा प्रदेश जिंकून घेतलेला होता तर तिथून परतत असताना ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका तिथं त्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी केलेली होती. त्यांना सत्रप असं म्हटलं जात होतं. तर या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या आणि सिकंदराने नेमलेल्या या सत्रपांमध्ये त्याचा जो मृत्यू झाला सिकंदराचा तर त्यानंतर सत्तेसाठी लढाया आपापसामध्ये सुरू झाल्या आणि सिकंदराचा सेनापती सेल्युकस निकेटर सिकंदराच्या मृत्यूनंतर बॅबिलोनचा राजा झाला. म्हणजे सिकंदराचा सेनापती जो आहे सेल्युकस निकेटर तर हा सिकंदराच्या मृत्यूनंतर बॅबिलोन हा जो काय हे जे काय राज्य आहे तर त्याचा तो राजा झाला. त्यानं वायव्य भारत व पंजाबवर आक्रमण केलं आणि ह्या सेल्युकस निकेटरनं भारताचा वायव्य प्रांत जो आहे आणि पंजाब जो आहे की त्याच्यावरती त्यानं आक्रमण केलं. चंद्रगुप्ताने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला आणि चंद्रगुप्तानं आपली बुद्धी जी आहे किंवा आपलं सामर्थ्य जे आहे त्याचा योग्य उपयोग केला आणि हे जे आक्रमण होतं परकीय आक्रमण तर त्याचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्यांच्या साम्राज्यात सामील झाले आणि मग सेल्युकस निकेटरचा पराभव झाला त्यामुळे अफगाणिस्तानामधील काबूल असेल, कंदाहार असेल, हेरात असेल हे प्रदेश आपोआपच या ठिकाणी
ह्या त्यांच्या साम्राज्यामध्ये सामील झाले. म्हणजे चंद्रगुप्त मौर्यानं आपल्या साम्राज्याचा विस्तार जो आहे तर तो अशा प्रकारे केला. आता मेगॅस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. आता मेगॅस्थेनिस नावाचा हा जो काही सेल्युकस निकेटरचा राजदूत जो आहे, म्हणजे राजदूत कोणाला म्हणतात की एका राजाचा वकील जो आहे तो दुसऱ्या राजाच्या दरबारामध्ये राजकीय देवाणघेवाणीसाठी असतो, तर त्याला राजदूत असं म्हटलं जातं. तर मेगॅस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता आणि त्याचे इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्वाचे साधन आहे. आणि आपल्याला मौर्यकालीन भारताचा अभ्यास करायचा असेल तर ह्या मेगॅस्थेनिसनं लिहिलेला इंडिका नावाचा जो ग्रंथ आहे तर तो महत्वाचा ठरतो आणि ते इतिहासाचं महत्वाचं साधन आहे की त्याच्यावरून मौर्यकालीन भारताचा अभ्यास जो आहे तर तो केला जातो. ते एक महत्वाचं साधन मानलं जातं. आता आपण बघूया की गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्यानं सुदर्शन नावाचं धरण बांधलेलं होतं तसा उल्लेख असलेला शिलालेख सापडला आहे. आणि गुजरात राज्यातील जुनागड नावाचं जे ठिकाण आहे तर तिथं त्याच्या जवळच सम्राट चंद्रगुप्त मौर्यानं सुदर्शन नावाचं एक धरण बांधलेलं आहे असा उल्लेख तिथं जो सापडलेला जो शिलालेख आहे, आता दगडावर कोरलेला लेख त्याला आपण शिलालेख म्हणतो, तसा उल्लेख जो आहे की ह्या चंद्रगुप्त मौर्यानं सुदर्शन नावाचं धरण बांधलं तर असा शिलालेख तिथं सापडलेला आहे. आता माहिती आहे का तुम्हाला की जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्यानं जैन धर्माचा स्वीकार केला होता आणि जैन परंपरेनुसार ह्या चंद्रगुप्त मौर्यानं त्यावेळेला जैन धर्माचा जो स्वीकार आहे तो केला असं मानलं जातं. आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये त्यानं आपलं राजेपद जे आहे तर ते सोडून दिलं. उरलेलं आयुष्य तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला, तेथेच त्याचा मृत्यू झाला असं इतिहास सांगतो. आणि हा चंद्रगुप्त मौर्य त्यानं स्वतःहून राजपदाचा त्याग केलेला होता, राजेपद सोडून दिलेलं होतं आणि उरलेलं जे आयुष्य आहे ते कर्नाटकातील श्रवणबेळगोळ नावाचं जे ठिकाण आहे तर तिथं तो राहिला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला असं त्या ठिकाणी इतिहासामध्ये सांगितलेलं आहे. आता सम्राट अशोकाविषयी आपण जाणून घेऊया. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा बनला. आता चंद्रगुप्तानं राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा जो मुलगा आहे बिंदुसार नावाचा तर तो ह्या मगध साम्राज्याचा राजा बनलेला आहे. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला आणि मग बिंदुसारचा सुद्धा मृत्यू झाला आणि त्याचा मुलगा जो आहे तर तो अशोक म्हणजे सम्राट अशोक ज्याला आपण म्हणतो तर तो इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवरती आलेला आहे. आता मौर्यकालीन भारताचा इथं नकाशा दाखवलेला आहे की राजा होण्यापूर्वी म्हणजे हा जो काय अशोक आहे तर अशोक हा राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला, आता इथे मी नकाशामध्ये थोडंसं रेष मारून तिथे दाखवलेला आहे, व उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून झाली होती. आणि हा राजा होण्यापूर्वी अशोकाला ह्या राज्य व्यवस्थेचा अनुभव होता, कारण तक्षशिला व उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून त्यानं काम केलेलं होतं. तो तक्षशिला येथे राज्यपाल म्हणून असताना तेथे झालेलं बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढलं होतं आणि तक्षशिला येथे राज्यपाल असताना तिथे जी काही बंडाई निर्माण झालेली होती तर ती यशस्वीरित्या मोडून काढण्याचं काम या सम्राट अशोकानं केलेलं होतं. तो अनुभव त्याच्या पाठीशी होता. मगधचा सम्राट झाल्यानंतर त्यानं कलिंगवर स्वारी केली आणि कलिंगचं युद्ध इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध असं युद्ध आहे. आणि मगधचा सम्राट जेव्हा अशोक झाला तेव्हा ह्या सम्राट अशोकानं कलिंगवरती स्वारी केली आणि कलिंग राज्याचा प्रदेश जो आहे तो आजच्या ओडिशा राज्यामध्ये होता. इथे मी तुम्हाला नकाशामध्ये ते ठिकाण दाखवलेलं आहे. सम्राट अशोकानं कलिंगवर विजय मिळवला आणि सम्राट अशोकानं हे कलिंगचं राज्य जे आहे तर ते मिळवलं, त्याच्यावरती त्या युद्धामध्ये विजय मिळवला. विद्यार्थी मित्र हो, वायव्येस अफगाणिस्तान, उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक ते आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पश्चिमेस सौराष्ट्रापासून ते पूर्वेस बंगालपर्यंत सम्राट अशोकाचं हे साम्राज्य पसरलेलं होतं. आणि पुस्तकामध्ये जो नकाशा दिलेला आहे त्या नकाशाच्या आधारे तुम्हाला हे सगळं समजून घेता येऊ शकेल. आता हे जे कलिंगचं युद्ध होतं ते इतिहासामध्ये महत्वाचं होतं, कारण का पहा, कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकानं पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. हा इतिहास आपल्याला फार महत्वाचा आहे विद्यार्थी मित्र हो. युद्ध कोणतंही असू दे, युद्धामध्ये विनाश ठरलेला असतो. जो जिंकतो त्याचाही विनाश झालेला असतो आणि जो हारलेला असतो त्याचाही विनाश झालेला असतो. युद्ध कोणाच्या हिताचं नसतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली होती या कलिंगच्या युद्धामध्ये. आणि सगळीकडे अशा पद्धतीनं हा रक्तपात जो आहे तर तो बघितल्यानंतर हा सम्राट अशोक जो आहे तो व्यथित झाला आणि आपण युद्धानं काय मिळवलं असा प्रश्न त्याला पडला आणि म्हणून इथून पुढे कधीही युद्ध करायचं नाही असा निर्णय त्यानं घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. आणि सत्य, अहिंसा, इतरांप्रती दयाभाव म्हणजे करुणा आणि क्षमावृत्ती म्हणजे क्षमाशीलता हे गुण त्याच्या दृष्टीने महत्वाचे होते.
हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यानं ब्राह्मी लिपीत शिलालेख व स्तंभलेख कोरविले. आणि मग त्यानं काय केलेलं की आपला हा जो विचार होता म्हणजे दया, क्षमा, शांती असेल की त्याचा संदेश जो आहे तो सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ब्राह्मी लिपीमध्ये त्या काळातील शिलालेख आणि स्तंभलेख जे आहेत तर त्यानं कोरवून घेतलेले आहेत. यामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवानं पियो पियदसी आणि त्याच्यामध्ये त्यानं स्वतःचा उल्लेख देवानं पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. कलिंगचं जे युद्ध आहे त्याविषयी आणखीन माहिती आपण पाहतो आहोत की कलिंगच्या युद्धामुळे सम्राट अशोकाचं हृदय परिवर्तन घडून आलं आणि ह्या कलिंगच्या युद्धामुळं ह्या सम्राट अशोकाचं हृदय परिवर्तन म्हणजे बदल घडून आला. जो विचार त्यानं अगोदर केलेला होता तर तो आता त्याचा बदलला आणि युद्धानं काही साध्य होत नाही त्याच्या लक्षात आलं. याचे उल्लेख तत्कालीन काही लेखांमध्ये आढळतात आणि हा बदल कसा झाला हे त्या काळातल्या काही लेखांमध्ये आढळतं. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे यांची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. आणि सम्राट अशोक हा राजा होता आणि त्यानं हा निर्णय घेतला की युद्ध इथून पुढे करायचं नाही कारण युद्धामुळे कुणाचंच भलं होत नाही. आणि त्यानं काही जनहिताचे निर्णय घेतले आणि त्याच्या दृष्टिकोनामध्ये फरक पडला. आणि प्राणीमात्रांवर दया करा किंवा जगा आणि जगू दे हा जो संदेश आहे की जो गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी दिलेला होता तर त्याचं पालन जे आहे तर तो त्या ठिकाणी करत होता. आणि आपल्या राज्यामध्ये त्यानं वटवाघळं, माकडे, गेंडे यांची शिकार करायची नाही, जंगलात वनवे लावायचे नाही की ज्यामुळं प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल असे जे निर्बंध आहेत तर त्यानं ते घातलेले आहेत. आता हे नेहमी लक्षात ठेवा असं म्हटलेलं आहे की सम्राट अशोकाचा जो संदेश आहे की माता पित्यांची सेवा करणं चांगलं आहे, ज्या विजयामुळे प्रेमभावना वाढते तोच खरा विजय, तर हा संदेश आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला करून बघायला सांगितलेली आहे की भारताच्या नकाशा आराखड्यात सम्राट अशोकाचा शिलालेख व स्तंभलेख दर्शवणारी ठिकाणे दाखवा. म्हणजे भारताचा कोरा नकाशा जो आहे तो घ्यायचा, आराखडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सम्राट अशोकानं जिथं जिथं शिलालेख व स्तंभलेख कोरवून घेतलेले आहेत तर ती ठिकाणं नकाशामध्ये दाखवा असा उपक्रम तुम्हाला सांगितलेला आहे. आता सम्राट अशोकानं धर्मप्रसाराचं जे काम केलं ते कसं केलेलं आहे ते आपण बघूया. सम्राट अशोकानं स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. त्यानं पाटलीपुत्र इथं बौद्ध धर्माची पहिली परिषद बोलावली होती. म्हणजे बौद्ध धर्म त्यानं स्वतः स्वीकारला. पाटलीपुत्र नावाचं जे ठिकाण आहे राजधानीचं तिथं त्यानं बौद्ध धर्माची पहिली परिषद बोलवली. धर्मप्रसारासाठी त्यानं मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवलं होतं. आणि आपल्या भारताच्या दक्षिणेकडचा जो देश आहे तो म्हणजे श्रीलंका आणि तिथं या बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना त्यानं पाठवलेलं होतं. आग्नेय व मध्य आशियामध्येही त्यानं धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. आणि आग्नेय मध्य आशियामध्ये सुद्धा तिथल्या देशांमध्ये ह्या बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी बौद्ध भिक्खू जे आहेत, बौद्ध साधू जे आहेत त्यांना पाठवलेलं होतं. त्याने अनेक स्तूप व विहार बांधले आणि जिथं जिथं ह्या बौद्ध धर्माला अनुयायी मोठ्या प्रमाणामध्ये होते तर त्या ठिकाणी त्यानं काही स्तूप व विहार जे आहेत तर ते त्या ठिकाणी बांधून घेतले. सम्राट अशोकाची जी लोकोपयोगी कामं आहेत तर तीही महत्वाची आहेत की प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावरती सम्राट अशोकानं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये माणसांच्या तसेच पशूंच्या औषध पाण्याची सोय केली आणि माणसं असतील, प्राणी असतील यांच्या औषध पाण्याची सोय करणारा हा राजा होता. अनेक रस्ते त्यानं त्या काळामध्ये बांधलेले आहेत. सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडं लावली, धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या. म्हणजे अशा पद्धतीचं लोकोपयोगी काम जे आहे लोकांना उपयोगी पडेल ते सम्राट अशोकानं केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, हे करून बघायला सांगितलेलं आहे की तुमच्या परिसरात कोणत्या संस्था कोणती लोकोपयोगी कामं करतात त्याचा अहवाल तयार करा. की अशा पद्धतीचं लोकांच्या उपयोगाची कामं करणाऱ्या काही संस्था आपल्या आजूबाजूला असतात त्यातल्या एखाद्या संस्थेची माहिती तुम्हाला गोळा करायला सांगितलेली आहे आणि एक अहवाल जो आहे की ती संस्थेचं नाव काय, ती संस्था काय काम करते, तुम्ही नक्की प्रयत्न करा, आईबाबांची मदत घ्या आणि तुम्ही हा अहवाल जो आहे तर तो तयार करा जेणेकरून तुम्हाला लोकोपयोगी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय होईल. आता मौर्यकालीन राज्यव्यवस्था कशी होती तर पहा, राजधानी पाटलीपुत्र होतं. हे तुम्हाला मी इथं एक रेष जी आहे अधोरेखित करून दाखवलेलं आहे. पाटलीपुत्र ठिकाण म्हणजे मगध साम्राज्याची ही राजधानी होती. प्रमुख विभाग ह्या साम्राज्याचे 4 होते आणि प्रत्येक विभागाची एक स्वतंत्र राजधानी होती. आता हे कोणते 4 विभाग आहेत तर पूर्व विभाग आणि हे ठिकाण जे आहे तोशाली, इथे मी तुम्हाला अधोरेखित करून दाखवलेलं आहे की ओडिशा राज्यामध्ये हे ठिकाण येतं. पश्चिम विभाग जे आहे ते उज्जैनी आणि हे ठिकाण सुद्धा उज्जैनी मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मध्य प्रदेशमध्ये आत्ताच्या ते येतं. आणि दक्षिण विभाग सुवर्णगिरी, कर्नाटकातील कनकगिरी हे आत्ताचं ठिकाण आहे ते. आणि उत्तर विभाग जो आहे तक्षशिला की आत्ताच्या पाकिस्तानमध्ये हे तक्षशिला ठिकाण आहे. अशा पद्धतीची ही मौर्यकालीन राज्यव्यवस्था जी आहे तर ती निर्माण झालेली होती. आता या राज्यव्यवस्थेमध्ये राज्यकारभारात राजाला मदत करण्यासाठी मंत्री परिषद असे, म्हणजे आज जसं मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ राज्याचा कारभार पाहतात तसं त्या काळामध्ये
आपल्या हे जे काही मगधचं साम्राज्य होतं तर ते चालवण्यासाठी ह्या राजाला मदत करण्यासाठी मंत्री परिषद होती, वेगवेगळ्या पातळीवर काम करणारे अधिकारी होते आणि एक प्रशासन चालवण्यासाठी अधिकाऱ्यांची गरज असते, तर असे अधिकारी नेमलेले होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी व शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असं हेरखातं होतं आणि या सगळ्यांवरती देखरेख ठेवायची, शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवायची, यासाठी सुद्धा एक सक्षम असं हेरखातं जे आहे तर ते निर्माण केलेलं होतं. मौर्यकालीन लोकजीवन कसं होतं तर शेतीबरोबरच मोठ्या प्रमाणात शेती तर केली जात होतीच, पण शेतीबरोबरच व्यापार व इतर उद्योग सुद्धा या मौर्य काळामध्ये लोक करायचे. आता काय होते उद्योग तर हस्तितंतावरील कोरीव काम असेल, कापड विणणं असेल आणि ते रंगवणं, धातुकाम यासारखे व्यवसाय जे होते तर ते लोक करायचे. चकाकी असलेल्या काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात आणि चकाकी असलेली काळ्या रंगाची जी मातीची भांडी आहेत म्हणजे ह्या कलाकुसरीच्या वस्तू सुद्धा ते बनवायचे. नौका बांधणी म्हणजे जहाज बांधणीचा हा जो मोठा व्यवसाय आहे तो सुद्धा त्या काळामध्ये ह्या मौर्य काळामध्ये केला जात होता. धातुकामामध्ये इतर धातूंबरोबरच लोखंडाच्या वस्तूही बनवल्या जात, म्हणजे धातुकामाबरोबर धातुकामामध्ये इतर जे धातू आहेत तर त्याबरोबर लोखंडाच्या सुद्धा वस्तू ज्या आहेत तर त्या बनवल्या जात होत्या. असे उद्योग जे होते ते मौर्यकालीन समाज जीवनामध्ये होते, लोक ते व्यवसाय करत होते. आता पुढचे व्यवसाय काय करायचे तर नगरांमध्ये व ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत आणि लोकजीवनामध्ये जी इथं मौर्यकालीन समाजामध्ये जी काही मोठी नगरं होती किंवा खेडेगावं होती तर तिथं जे उत्सव समारंभ जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणामध्ये साजरे व्हायचे. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम व्हायचे. कुस्त्यांचा खेळ, रथांच्या शर्यती सुद्धा लोकप्रिय होत्या. सोंगट्याचा खेळ, बुद्धिबळ आवडीनं त्या काळामध्ये खेळले जात. आजही हे खेळ खेळले जातात. बुद्धिबळाला अष्टपद असं नाव त्या काळामध्ये होतं, म्हणजे ह्या मौर्य काळामध्ये. पुढे पहा, कला आणि साहित्यामध्ये मौर्यकालीन समाज कसा होता ते आपण बघूया. शिल्पकलेला प्रोत्साहन मिळालं आणि शिल्पकला जी आहे तर त्याला मोठं प्रोत्साहन, राजाश्रय जो आहे तर तो या काळामध्ये मिळाला. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्यात आपण पुढे पाहणार आहोत की अशोकानं उभारलेले जे स्तंभ आहेत तर ते भारतीय जी शिल्पकला निर्माण झालेली होती तर त्याचे हे उत्तम नमुने आहेत असं म्हटलं जातं. त्याने उभारलेल्या स्तंभांवर सिंह, हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत आणि प्राण्यांना असणारं महत्व किंवा प्राण्यांच्या विषयीचा जो दयाभाव आहे तर तो सम्राट अशोकाकडे होता. त्यामुळे त्या काळातल्या शिल्पकलेवरती ही जी काही शिल्पकलेमध्ये या प्राण्यांना सुद्धा महत्वाचं स्थान होतं. या प्राण्यांची शिल्प तयार केली गेलेली होती. आता सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही जी काही सारनाथ येथील हा जो काही अशोक स्तंभ आहे तर त्या अशोक स्तंभावरील हे जे चक्र आहे तर ते आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकतं आहे आणि आपण ह्या राष्ट्रध्वजावरती हे जे सारनाथ येथील जो अशोक स्तंभ आहे तर त्यावरील हे चक्र आपण घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे सगळं इतिहासामध्ये, नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये सुद्धा आतापर्यंत आपण हे सगळं अभ्यासलेलं आहे. आता मौर्यकालीन समाजामध्ये बघा की हा जो काही अशोक स्तंभ आहे की या स्तंभाचा चारही बाजू सिंह आहेत. म्हणजे आपण त्याची आता माहिती करून घेऊ की आपल्याला समोरून जरी ते 3 सिंह दिसत असले तरी हा समोर असणारा जो सिंह आहे बरोबर त्याच्या मागे सुद्धा एक सिंह आहे, म्हणजे एकूण 4 सिंह आहेत. दिसताना मात्र आपल्याला ते काय होतात की समोरून पाहताना आपल्याला 3च सिंह दिसतात, पण मुळात ते किती सिंह आहेत तर 4 सिंह आहेत. आणि ही भारताची राजमुद्रा आहे आणि राजमुद्रा म्हणून आपण याचा स्वीकार केलेला आहे आणि आपल्या नोटा असू देत किंवा सरकारचा कोणताही व्यवहार असू दे तर तिथं ह्या मुद्रेचा वापर जो आहे तो आपल्याला केलेला दिसतो. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबर टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहेत आणि त्याच्या काळामध्ये ही जी काही बराबर टेकडी जी आहे तर ते टेकडीवरील लेणी जी आहेत तर ती प्रसिद्ध आहेत आणि ही लेणी आजच्या बिहारमध्ये आहेत. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहेत. म्हणजे आपण आपल्या भागामध्ये सुद्धा काही लेणी पाहतो, अजिंठा वेरूळची लेणी प्रसिद्ध आहेत. तर ही जी काही सगळी लेणी आहेत या लेण्यांमध्ये सर्वात प्राचीन लेणी म्हणजे ही बराबरची लेणी मानली जातात आणि ही ठिकाण आता बिहारमध्ये आहे. विद्यार्थी मित्र हो, पहा आपण या प्रकरणामध्ये सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याची माहिती घेतली. मात्र सम्राट अशोकाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र मौर्य साम्राज्याला उतरती कळा लागली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्य उदयाला आली, काही साम्राज्य सुद्धा उदयाला आली. मौर्य साम्राज्य भारतातील सर्वात मोठं साम्राज्य होतं. ते कसं होतं हे आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला पुढील प्रकरणामध्ये काय शिकायचं आहे हेही समजून घेऊया की पुढील प्रकरणामध्ये आपण मौर्य काळानंतरच्या अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी आपल्याला पुढील प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत. विद्यार्थी मित्र हो, या प्रकरणामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलात. तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. आज आपण इथेच थांबतो.